उत्पादक शेतकरी असाल किंवा मिरची पिकाची नव्याने लागवड करून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण होणार आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे। मिरची हे अतिशय संवेदनशील पीक असल्या कारणाने या पिकावर येणाऱ्या कीड व रोगांचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं असतं। मिरची पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, त्याच पद्धतीनं पिवळ्या व काळ्या थ्रिप्स, लाल कोळी यांचा प्रादुर्भाव आढळून येतो। तसेच पाने खाणारी व फळ पोखरणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो। त्याच पद्धतीनं जमिनीतून निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमी व खोड पोखरणारी मुळ्या पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो। तसेच पावसाळी हंगामात गोगलगायीचा मिरची पिकावर प्रादुर्भाव आढळून येतो। तर विविध प्रकारच्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला बघा, मिरची पिकाची लागवड केल्यानंतर 10 दिवसानंतर लगेच आपल्याला शेतामध्ये एकरी 4 ते 5 बंडल पिवळे निळे चिकट सापळे लावून घ्यायचं आहे। तसेच ब्लॅक थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पांढरे चिकट सापळे लावून घ्यायचे आहेत। तसेच मिरचीच्या प्लॉटच्या कडेला आपल्याला हिरव्या ग्रीन नेटचे शेड नेटचे कापड लावून घ्यायचे आहे। आपल्याला 1 हेक्टर क्षेत्रामध्ये एक सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक कीटकांचं तसेच पतंगाचं आपल्याला नियंत्रण करता येणार आहे। त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपल्याला नीममार्काचा, नीमकरंज ऑइलचा वापर देखील करायचा आहे। कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलटून पालटून चांगल्या नामांकित कंपनीच्या आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशकांचा वापर देखील नियमितरित्या करायचा आहे। तर या पद्धतीनं आपल्याला कीटकांचं नियंत्रण करायचं आहे। मिरची या पिकावर रोपांची लागवड केल्यानंतर मर, मुळकूज या रोगाचा त्याच पद्धतीनं नंतरच्या कालावधीत भुरी, करपा, पानांवरील तसेच खोडावरील जीवाणूजन्य ठिपके, फळकूज, फळसळ या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो। तसेच मिरची या पिकावर रसशोषक किडींमुळे लीफ कर्ल तसेच चुरडा मुरडा, बोकडा, काही भागामध्ये याला कोकडा म्हणतात, तर या विषाणूजन्य रोगाचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो। तर विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या नामांकित कंपनीच्या स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। मिरची हे अतिशय संवेदनशील पीक असल्या कारणाने तसेच हवामानात होणाऱ्या बदलामुळे पिकावर येणाऱ्या किडींचं व रोगांचं वेळेतच नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं। तर या पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये वाढ व फुटव्यासाठी फवारणीचं नियोजन करायचं आहे। फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवकांचा वापर करायचा आहे। तसेच फुलावस्थेमध्ये फुलांची संख्या वाढावी, फुलगळ होऊ नये यासाठी आपल्याला विविध संजीवकांचा कॅल्शियम व बोरॉन तसेच चिलेटेड झिंक, फेरस, मॅग्नेशियम यांचा वापर करायचा आहे। तसेच फळांची लांबी वाढण्यासाठी, वजन वाढीसाठी, चमक वाढीसाठी, आकार वाढीसाठी आपल्याला फवारणीमध्ये सिलिकॉन, पोटॅश, चिलेटेड फेरस तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा तसेच गंधकाचा वापर देखील करायचा आहे। तर मिरची पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या पिकाला आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस कीटकनाशक तसेच 1 वेळेस बुरशीनाशकाची फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे। फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर नक्की
करायचा आहे. मिरची पिकामध्ये दोन प्रमुख समस्या येतात. त्यातील पहिली समस्या म्हणजे ब्लॅक थ्रिप्स, काळ्या थ्रिप्स. तर याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला शेतामध्ये पिवळे, निळे तसेच पांढरे चिकट सापळे लावून घ्यायचे आहेत. शेताच्या प्लॉट भोवती आपल्याला ग्रीन शेड नेटचे हिरवा कपडा लावून घ्यायचा आहे. तसेच आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. ब्लॅक थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी आपण चिकट पदार्थांचा देखील फवारणीमध्ये वापर करू शकता. तर याच्यामध्ये आपण ऑइलचा किंवा कोरफडीच्या गरामध्ये स्टिकर टाकून फवारणीमध्ये याचा वापर करू शकतो, जेणेकरून चिकट पदार्थांना ब्लॅक थ्रिप चिटकून त्या ठिकाणी मरून जातील. फवारणीमध्ये आपल्याला नीमार्काचा नीमकरंज ऑइलचा वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं दुसरी महत्वाची समस्या म्हणजे लीफ कर्ल व्हायरस, ज्याला आपण चुरडा मुरडा, बोकडा, काही भागामध्ये कोकडा म्हणतात. तर ही एक महत्वाची समस्या आहे. हा रोग प्रामुख्यानं विविध प्रकारच्या रसशोषक किडे जसं मावा, पांढरे माशी यामुळे येतो. याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलटून पालटून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायच्या आहेत. शेतात प्लॉटमध्ये आलेले किंवा इन्फेक्टेड व्हायरसयुक्त झाडे वेळोवेळी बाजूला काढून टाकायचे आहेत. व्हायरसचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अँटीव्हायरल औषधांचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपण तुळशी अर्काचा, ताक व गुळ, हळद व हिंगाच्या अर्काचा वापर देखील करू शकतो, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहील. आपला मिरचीचा प्लॉट अधिकाधिक दिवस चालावा, झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, तसेच अधिक फुटवा, अधिक फुलकळी, तसेच अधिकाधिक सेटिंग होऊन जास्तीत जास्त तोडे मिळावे, प्लॉट अधिकाधिक दिवस चालावा, विक्रमी उत्पादन मिळावे, यासाठी आपण फवारणीमध्ये जीवामृताचा, यशपर्णी अर्काचा, ब्रह्मास्त्राचा, वेस्ट डिकम्पोजर, EM द्रावण, ताक व गुळ, गोमूत्र, गांडूळ पाणी, NPK जीवाणू यांचा आपल्याला आलटून पालटून वापर करायचा आहे. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या मिरची पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मिरची उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.